नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी मित्रांनो येणार आहे. गाडीमध्ये मित्रांनो तुम्ही म्हैस बघा, आणि असं हीच नाही तर अजून पुढे तुम्ही क्वालिटी बघा मित्रांनो. टॉप क्वालिटीमध्ये जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे. टोटल 70 शेळींचं माप आहे मित्रांनो. 70 पैकी डायरेक्ट 60 शेळी गाभण आहे आणि 10 शेळी फक्त जनलेली असणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा अशा म्हशी घेण्यासाठी. क्वालिटी एक नंबर येणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे. आणि ह्या वेळेस स्वतः सोनूभाऊ खरेदीला गेलेले आहे मित्रांनो. दरवेळेस त्यांचे वडील असतात, आता ह्यावेळेस मित्रांनो वडिलांसोबत ते देखील गेलेले आहेत. कारण की मित्रांनो 8 दिवसामध्ये देखील गाडी बनत नाही. तुम्हाला माल पाहायला भेटतो एवढा माल बघा तुम्ही, म्हणजे किती माल आहे. पण हा एका शेतकऱ्याचा माल आहे. आणि एका शेतकऱ्यापासून मित्रांनो एक शेतकरी 1 किंवा 2 किंवा यांना शेळ्या पसंत येत नाही. शेळ्या चांगल्या पाहिजेत, त्यासाठी लवकरात लवकर गाडी व्हावी यासाठी सोनूभाऊ स्वतः खरेदीला गेलेले आहेत. 2 जण मिळून मित्रांनो खरेदी चालू आहे. कारण की माल भेटत नाही आहे, त्याच्यामुळे 2-2 जण फिरून खरेदी करावी लागते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता सोनूभाऊचे वडील आत्तापर्यंत एकटे खरेदी करत होते, म्हणून आता जास्त दिवस लागत होते. 10 दिवस लागत होते, 8 दिवस लागत होते, त्याच्यामुळे खर्च वाढतो मित्रांनो. म्हणून त्यासाठी आता सोनूभाऊ देखील खरेदीला गेलेले आहेत. तेव्हा कुठंतरी मित्रांनो टॉप क्वालिटी अजून आणण्याचा प्रयत्न त्यांनी चांगला केलेला आहे. तुम्ही बघू शकता दरवेळेस त्यांच्यापाशी क्वालिटी जबरदस्त असते, पण आता देखील तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी केलेली. आणि 2 जण जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवतो रात्रीचे सौदे बघा. हे बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला वाटत असेल की गुजरातमध्ये आणि भावनगरमध्ये किंवा काठवाडमध्ये खूप स्वस्त आहे, तर मित्रांनो स्वस्त राहिलं असतं किंवा खूप माल राहिला असता तर एवढा दिवस किंवा एवढे रात्री सौदे त्यांना करावे लागले नसते. 8-8 दिवस शेळ्या घ्यायला लागल्या नसतात. गुजरातमध्ये बाजार नाही आहेत, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन किंवा शेतकरी जिथं चारतोय तिथं जाऊन मित्रांनो शेळ्या घ्याव्या लागतात. आता हा घरचा व्हिडिओ आहे बघा, रात्रीचा व्हिडिओ आज बघा मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात रात्री खरेदी केलेली आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि माल आहे कोणता आहे गुजरातमध्ये जो तुम्हाला आवडणार नाही. आता तुम्ही पाहत असणार गाड्या ज्या उतरतात टोटल 70 शेळींची जर गाडी असेल 70 मित्रांनो 20 एक शेळ्या अशा असतात की तुम्हाला आवडत नाही बऱ्याचदा, बरोबर. तर मित्रांनो जी टॉप क्वालिटी असते ती टॉप क्वालिटी घेण्यासाठी एवढा टाईम लागत असतो. आणि त्याच्या 20 शेळ्या असतात ज्या तुम्हाला आवडत नाही किंवा तुमच्या कामाच्या नसतात, एक साड्या वगैरे असतील किंवा कच्च्या वगैरे असतील, तर त्या मित्रांनो चांगल्या शेळींमध्ये घ्यावा लागतात. आता बघा तुम्हाला एक वक्कल दाखवतात. 3 शेळ्या बघा पूर्ण म्हणजे आटा मारून मित्रांनो शेळ्या घेतलेल्या. आटा मारून म्हणजे पूर्ण कळपातनं यांना पटील ती शेळी, शेतकऱ्याचा दाम आणि यांची क्वालिटी यानुसार मित्रांनो खरेदी करावं लागतं. बघा शेतकऱ्याच्या पूर्ण कळपातनं या शेळ्या घेतल्या त्या तोलावर तुम्हाला पाहायला भेटतं, बरोबर. याला म्हणता आटा मारून घेणे. म्हणजे शेतकरीला सांगून देतील तुझा एवढा कडप आहे ना, याच्यातनं मला पटेल त्या शेळ्या मी काढेल, तू दाम बोल. तर मित्रांनो त्यानुसार शेतकऱ्याचा दाम आणि यांची क्वालिटी अशा शेळ्या मित्रांनो हे काढत असतात, तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो सोनूभाऊ यांनी आटा मारून शेळ्या घेतलेल्या आहेत. कारण की खरेदीच्या बाबतीमध्ये सोनूभाऊचे वडील एकदम फास्ट आहेत. सोनूभाऊचं म्हणणं मला फक्त क्वालिटी पाहिजे, दाम जाऊ द्या कितीही गेला. तर सोनूभाऊन डायरेक्ट सांगून दिलं शेतकऱ्यांना की मला तुम्ही दाम सांगा, मी क्वालिटी काढतो माझ्या हाताने. तर त्यानुसार मित्रांनो डायरेक्ट अगोदर दाम डन होतो, त्याच्यानंतर सोनूभाऊने डायरेक्ट कळपातनं या शेळ्या काढल्या. तुम्ही पाहू शकता बघा माप बघा मित्रांनो कसं माप घेतलेलं आहे. डबल हड्डी हां एकदम. भावनगर म्हटलं नादुखोडा जबरदस्त वस्तू घेतलेली. नेहमीच तुम्हाला माहिती सोनूभाऊची खरेदी कशी असते. हे बघा क्वालिटी बघा क्या बात आहे. तर मित्रांनो 2 जण मिळून ही खरेदी झालेली तुम्ही पाहू शकतात. वारंवार सांगायचं काम का येते, कारण की ज्यांना वाटत असेल की मागच्या वर्षी किंवा 2 वर्ष अगोदर जो भाव रेट होता त्या भाव रेटपेक्षा आताचा भाव रेट हा खूप अलग गेलेला आहे. जी शेळी मागच्या वेळेस 18ला भेटत होती ती शेळी आता मित्रांनो 20,000ला झालेली. त्याला कारण म्हणजे गुजरातमध्ये देखील मित्रांनो माल नाही आहे. तेव्हा 2 दिवसात 3 दिवसात गाडी होऊन जायची, आता 8-8 10 दिवस लागतात मित्रांनो. आता तेव्हा एक माणूस खरेदी करायचा, 2 माणसं खरेदी करतात, तेव्हा ही क्वालिटी पाहायला भेटते. बघा कसं आहे, एकच नंबर आहे का नाही, जबरदस्त क्वालिटी. उंच पूर्ण माप. गरिबाची म्हैस म्हणतात मित्रांनो याला, या शेळीला काय म्हणतात, गाय नाही म्हणत, गरिबाची म्हैस म्हणतात. आणि या म्हशी घेण्यासाठी मित्रांनो 8-8 10 दिवस लागत आहे बघा तुम्ही. आणि म्हशीला मित्रांनो म्हशीसारखीच किंमत द्यावी लागेल. बघा आता हा कडप आहे ना, बघा याच्यात शेळ्या मेंढ्या बरोबर. आता त्याच्यातनं ही एक घ्यायची जी पटली, म्हणजे याला म्हणता आटा मारून घे, मला ही शेळी पाहिजे, हिचा दाम बोल. शेतकरी बोलेल शेतकऱ्याचा दाम आणि सोनूभाऊची क्वालिटी, या हिशोबाने मित्रांनो ही खरेदी झालेली तुम्ही पाहू शकतात. असं प्रत्येक कडपातनं त्यांनी 2-2, 1-1, 3-3, 2-2, 1-1, 3-3 अशा शेळ्या मित्रांनो घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात, तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा आता या पूर्ण शेळीमधून ही शेळी पटली, ही घ्यायची. आता बघा आता पुढे तुम्हाला दाखवतो. बघा आता ह्या 2 घेतलेल्या आहेत बघा, तुम्ही पाहिले का 2 घेताना उंच इकडे पण दिसते अजून बघा, या साईडला पण शेळी दिसते. 2 शेळ्या बघा. आता याच्यात काही घेतील 15 दिवस, काही घेतील महिना,
असं पण महिना महिना घेतली समजा, पण माप बघा, चमक बघा शेडीवरती, लांबापणा, उंचपणा, पक्क्या गाब नाही बरं मित्रांनो. टोटल 70 शेडींचं माप आहे. 70पैकी 60 शेडी गाभण आहे, 10 शेडी जनलेली. क्वालिटी बघा, दुसरं वेत फक्त एकदम बघा जवानीच्या शेड्या मित्रांनो. हे बघा वस्तू, क्या बात आहे. तर मित्रांनो गाडी ही उद्या शनिवारी येणार आहे, 14 फेब्रुवारी 2026 रोजी. आज रात्रीमध्ये तुम्ही निघा, बरोबर, आणि तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटेल. बघा ही पाठ बघा, वस्तू पहिल्या वेतामध्ये माप बघा केवढं आहे. इकडं बघा, हे पण दुसऱ्यामध्ये, पहिलं दुसरं हे पण, हे बघा पाहिली का मित्रांनो. दुधाला खूप पॉवरफुल असते आणि ते लोक देखील दुधावरती काम करत असतात, त्याच्यामुळे त्यांचा पण चांगला शेळ्या द्यायला इच्छा होत नाही. पण जर समजा पैसे दाखवले तर पैशावर सगळ्या गोष्टी होतात. पैशावरती मग समजा कोणाला अडचण असली, दाम चांगला भेटतोय तर विकून मोकळं होऊन जातात. ते म्हणतात की आपण अशी क्वालिटी पुन्हा बनवून घेऊ. हे बघा शिंगडी बघा, फक्त 2-2.5 इंची शिंगडी, क्वालिटी हिला म्हणतात मित्रांनो क्वालिटी. आता जवळपास 10 मिनटाचा व्हिडिओ आलेला आपल्यापर्यंत. 10 मिनटामध्ये तुम्हाला टोटली क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. हिरवा डाग शिंगडीला असतो, सोनू चव्हाणांची शेडीचा असतो तो डाग, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, आता त्या कडपातनं या शेड्या काढलेल्या आहेत बरं का. हे बघा बघा क्वालिटी मित्रांनो कशी आहे का, एकदम हरीण वस्तू आहे बघा, एक नंबर चीज. तर मित्रांनो अशा शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे बघा. पुन्हा रात्रीचा सौदा दाखवतोय मित्रांनो, याच्यावरनं अंदाज लावा. प्रत्येकाला वाटतं ठीक आहे बघा, प्रत्येकजण मित्रांनो पोटासाठी व्यवसाय करत असतो, बरोबर. आता हिरणं बऱ्याच जणांच्या नजरेमध्ये व्यापारी हा म्हणजे वाटतं लोकांना की व्यापारी शेवट व्यापारी भाऊ असं. आता मी देखील 3 वर्षापासून आहे, सगळा अनुभव व्यापाऱ्यांचा पण येतो, शेतकऱ्यांचा पण येतो. स्वतः देखील मी आता जेव्हा बोकडांचा व्यापारमध्ये कुदलो तेव्हा समजतं की व्यापारीची लाईफ काय असते. आता मित्रांनो 7-8 दिवस दुसऱ्या राज्यामध्ये राहणं, त्याच्यानंतर तिकडचं खाणं पिणं, टाईमवर जेवण आहे नाही असं, रात्री बेरात्री मोटरसायकलवर फिरणं, परत तिकडनं एवढा 700-800 किलोमीटर ट्रकवर बसून येणं. मित्रांनो रस्त्याची लाईफ जबरदस्त असते, खराब असते, बरोबर. प्रत्येकजण पोटासाठी करते. आणि जो वरचा माल असतो, बरेच जण तुम्ही म्हणतात ना 22,000 किंमत 20,000 किंमत, तर मित्रांनो पूर्ण गाडीमधून जेव्हा तो आपण जे सौदा दाखवतो पूर्ण गाडीचा जो वरचा नाक असतं का, तो नाकाचा सौदा असतो. आणि बऱ्याच जणांना वाटतं की दाम खूप महाग आहे, पण जो कोणी कस्टमर इथे घ्यायला येतो का त्याला माहिती की आपण जो दाम देतोय हा दामनुसार ती क्वालिटी परफेक्ट आहे. क्वालिटी परफेक्ट असल्यामुळे समोरचा आपण दाम देतो. पण आपण व्हिडिओमध्ये बऱ्याचदा निगेटिव्ह कमेंट वगैरे करत असतो. तर व्यापार पण सोपा नाही आहे, सगळ्या गोष्टी अवघड आहेत. आता बघा इथून ह्या 5 घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बघा ही क्वालिटी बघा, आता ह्या एका कडपातनं 5 घेतलेल्या आहेत, बरोबर. तर मित्रांनो जर शेतकरी तो तिकडचा जो शेतकरी तो पण का 2-5 शेड्या देत असतो त्याच्या गरजेनुसार. ज्याच्या कोणाच्या घरात समजा विचारायचं लग्न असेल तो 10 शेड्या देऊन टाकेल, पण ज्याला थोडीशी गरज देतो 2-1 5-1 देतो. आता बघा बाबा दिसतो, शेतकरी दिसतो, काय माहीत बघा. आता जंगलात जाऊन खरेदी केलेल्या आहेत, म्हणजे ज्या स्पॉटला शेतकरी आहे त्या स्पॉटला जाऊन मित्रांनो शेळ्या खरेदी करणं. तिथं बाजार नाही, बाजारामध्ये दोघांची गरज दिसते, शेतकऱ्याची पण दिसते आणि व्यापाऱ्याची पण दिसते. पण इथं म्हटल्यावर फक्त व्यापाऱ्याची गरज दिसते खरेदी करताना. हे बघा तिथं 2-2 5-5 शेळ्या रात्री बेरात्री दुपारी जो असेल टाईम, उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो, रात्री बेरात्री शेळ्या जमा करून 70 शेळ्या तुमच्या समोर इथं पूर्ण आयसर उतरवून तुम्हाला पटतील ती शेळी तुम्ही खरेदी करू शकतात. तिथं तसं नाही, तिथं शेतकरी म्हणेल नाही मला ये मेको बेचणे की नाही आहे, वो बेचणे की नाही, वो बेचणे की वो लेके जाओ. तर मित्रांनो असं असतं. पण इथं कसं आहे, इथं तुम्हाला ऑप्शन आहे, येत आहे तुम्हाला सांगतात तुम्हाला पटेल ती शेळी 70 शेळीमधून तुम्ही घ्या, फक्त मला दाम द्या. तर मित्रांनो तुम्हाला सांगणं आहे, जर शेळी खरंच क्वालिटी चांगली असेल 1000-2000साठी सौदा मोडू नका, कारण की ती तुम्हाला तिच्यापासून शेळी पालन करायचं आहे, प्रोडक्शन वाढवायचं आहे, बरोबर. तुम्हाला काय व्यापार करायचा नाही, लगेच तुम्हाला नफा पाहिजे असेल तर तुमची ती कसं समजा निघून जाते. पण जर वस्तू आवडली तर वस्तू सोडू नका, सांगायचा अर्थ असं. व्यापारी तेवढा 1000-2000साठी 3000साठी जे असेल ते 1000-2000चा त्याच्यासाठी धंदा करत असतो. हे बघा कसं माप आहे का नाही, म्हशी माप तुम्ही पाहू शकतात. क्वालिटी म्हणता मित्रांनो याला एक नंबर. हे बघा रात्रीचे सौदे तर परत दिवसा जाऊ आपण. हे बघा तुम्ही मकाबाई त्यांचा दलाल आहे हा भाऊ. आता याच्या पूर्ण गाडीचा खर्च स्विफ्ट डिझायर आहे त्याच्यावाली, डिझेलपासून त्याचं खाण्यापिण्यापासून सगळा खर्च सोनूभाऊ यांच्या वडिलांना करावा लागतो. हे बघा त्याची दलाली वेगळी असते, लोकलचं भाडं वेगळं असतं, मोठ्या ट्रकचं भाडं वेगळं असतं, सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. हे बघा क्वालिटी बघा एक नंबर मित्रांनो, क्वालिटी खूप भारी येते, एक नंबर क्वालिटी येते.
म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेळ्या घेण्यासाठी. जास्त उशीर न करता मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. किमती वगैरे तुम्ही त्यांना विचारून घ्या की या 70 शेळीमधून आम्ही किती शेळी घेतल्यास काय किंमत लागेल, तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. धन्यवाद.